मतदार याद्यांमधील घोळांबाबत काँग्रेसची आज पत्रकार परिषद। राज्यातील काँग्रेस नेते मतदार याद्यांमधील घोळ उघड करणार। पत्रकार परिषदेकडे राज्याचं लक्ष। केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वर्षा निवासस्थानी। रवींद्र धनगेकरांच्या तक्रारीसाठी फडणवीसांची भेट घेतल्याची चर्चा। दोघांमध्ये जवळपास 40 मिनिटे चर्चा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नाशिक दौऱ्यावर। नाशकात 38व्या अखिल भारतीय महानुभव परिषदेचं आयोजन। फडणवीसांसह बावनकुळे, गिरीश महाजन, भुजबळ, दादा भुसे आणि माणिकराव कोकाटे राहणार उपस्थित। उपमुख्यमंत्री अजित पवार आज नांदेड दौऱ्यावर। उमरी, देगलूरमध्ये दादांच्या राष्ट्रवादीत इनकमिंग। शिरीष आणि कैलाश गोठरेकर समर्थकांसह करणार पक्षप्रवेश। शरद पवारांच्या राष्ट्रवादीला खिंडा। पंकजा गोपीनाथ मुंडेंच्या खऱ्या वारसदार धनंजय मुंडेंनी वेगळी भूमिका घेतली होती। आता वारसदारावर बोलून वाद निर्माण करण्याची गरज नाही। प्रकाश सोळंकेंचा छगन भुजबळांवर निशाणा। राज्य सरकारचं शिष्टमंडळ घेणार। बंजारा समाजाचे उपोषणकर्ते विजय चव्हाण यांची भेट। शिष्टमंडळात पंकजा मुंडे, संजय राठोड यांचा समावेश। बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यासाठी 9 दिवसांपासून उपोषण सुरू। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील उद्या एकाच व्यासपीठावर येण्याची शक्यता। उद्या मंगळवेढ्यामध्ये होणाऱ्या शिवरायांच्या पुतळ्याच्या उद्घाटनासाठी दोघं एकत्र येण्याची शक्यता। साताऱ्याच्या फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरची आत्महत्या। पीएसआयनं बलात्कार केल्याचा आरोप। हातावर लिहिली सुसाईड नोट। फलटणमधील महिला डॉक्टरने केलेल्या तक्रारीचं पत्र समोर। फिट सर्टिफिकेट देण्यासाठी पोलिसांचा वारंवार दबाव असल्याचा पत्रात उल्लेख। पत्रात 3 पोलिसांची नावं।